नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वन पीसचे कटिंग पाहणार आहोत आपण. मदर डॉटर कॉम्बो आहे. तर सुरुवातीला मी मुलीच्या आईचं जो काय वन पीस आहे ना तो शिवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला कमरेपर्यंतची उंची घ्यायची आहे. उंची आहे 13 इंच, शोल्डर आहे 5.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 6 इंच, त्याचबरोबर छातीचं माप आहे 34 इंच, पुढे मार्जिन घेतलेला आहे 2 इंच, कंबर 32 इंच, पुढे मार्जिन 2 इंच. या प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन त्याचबरोबर पुढचा गळा रुंदी 2 घेतली आणि पुढचा गळा 5-5.5 इंचावरती घ्यायचा आणि पुढच्या गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. सेम याच पद्धतीने पाठीमागचा सुद्धा भाग आपल्याला असाच ठेवायचा आणि कट करून घ्यायचा आहे. वन पीसमध्ये पुढे तुम्ही टक्स देऊ शकता किंवा प्रिन्स कटचा जो शेप असतो ना तो सुद्धा आकार इथे देऊ शकता. खूप सुंदर फिनिशिंगमध्ये बसला जातो वन पीस. आणि बॅक साईडला चेन लावू शकता किंवा हुक लावू शकता. त्याचबरोबर मोठा डीप गळा करून तिथे नॉटसुद्धा लावू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चेंजेस करायचा आहे. तर या पद्धतीने मी पुढचं जे काही उंची आहे कमरेपर्यंतची ती तुम्हाला परफेक्ट अशी सांगितलेली आहे. या पद्धतीने तुम्हाला 48 इंचा मापाचं जर वन पीस कट करायचा असेल तर ही जे मी माप दिलेलं आहे ना परफेक्ट आहे. याच्यामध्ये बघू शकता काहीसुद्धा बदल केला नाही तरी छान असा हा बसणार आहे वन पीस. तर पाठीमागचा आणि पुढचा भाग मी दोन्ही कट केलेले आहेत. आणि आता आपल्याला स्लीव कट करायचे. स्लीव तुमच्या आवडीनुसार फुगाबाही, लांबबाही किंवा जी काही कोणती करायची त्या आवडीनुसार तुम्ही स्लीव कटिंग करा. मी इथे घेतलेले हे 5 इंचाची स्लीव आहे. त्याचबरोबरती जरा फुगा करणार आहे त्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. या पद्धतीने मी फुगाबाही करणार आहे. शॉर्टमध्ये आहे, जास्त लांब नाही, 5 इंच आहे. त्याचबरोबर जो काही दंडघेर आहे त्याचे माप टाकले. त्याचबरोबर पुढे आपल्याला मार्जिन टाकायचं आहे. आणि या पद्धतीने बाहीचं सुद्धा अस्तरचं कटिंग झालेलं आहे. आता उरलेला जो अस्तर आहे, जो कपडा अस्तरचा उरलेला आहे ना तेवढा घ्यायचा आणि कमरेपासून आपल्या गुडघ्याच्या खालीपर्यंत, म्हणजे जास्त नाही, पूर्ण पायापर्यंत अस्तर नाही पाहिजे. गुडघ्याच्या खालीपर्यंत जरी अस्तर असेल तरी चालेल, काही हरकत नाही. तर हे अस्तर आहे ना जास्त मी घेतलेलं नाही, फक्त 2 मीटर अस्तर वापरलेलं आहे. आणि तेवढं उरलेलं अस्तर ना सगळं मी वापरणार आहे. तर आपल्याला अस्तर कटिंग झाल्यानंतर साडीवरती सुद्धा जसं आहे तसंच ठेवायचं आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं. याच्यामध्ये काहीसुद्धा बदल करायचे नाहीत. शक्यतो पदराकडचा भाग घ्यायचा वन पीसला, म्हणजे सुंदर असा छान असा आपला पुढचा जो काही पार्ट असतो ना तो छान दिसतो. त्याचबरोबर मुलीसाठी, म्हणजे त्यांची लहान मुलगी आहे ना तिच्यासाठी सुद्धा शिवायचा आहे ना, मग पदराकडचा जो भाग शिल्लक राहिला त्याच्यामध्ये मी 1 मीटर कपडा काढून साईडला ठेवला, म्हणजे त्याच्यामध्ये त्या मुलीचा आपला जो काही फ्रॉक आहे तो तयार होईल. तर या पद्धतीने बाहीचं कटिंग केल्यानंतर मी तुम्हाला जो काही उरलेली साडी आहे ना त्याचा खालच्या बाजूला, म्हणजे आपली कमरेपासून पायापर्यंतची उंची आता तुम्हाला परफेक्ट माप सांगते. 48 इंच जे काही माप आहे ना ते परफेक्ट माप आहे. त्यातून 13 इंच मायनस करायचं आणि उरलेलं 35 इंच त्याच्यामध्ये 1 इंच किंवा अर्धा इंच वाढवू शकता, कारण कमरेच्या इथं शिलाई जाणार आहे आपली, किंवा खाली तुम्ही फोल्ड करणार असाल तर या पद्धतीने अर्धा 1 इंच एक्स्ट्रा वाढवायचं. आणि आपल्याला जी काही साडी उरलेली आहे तेवढी सगळी घ्यायची, म्हणजे छान असा आपला घेरदार असा वन पीस तयार होतो. या पद्धतीने पाहू शकता मी 4 फोल्डमध्ये साडी घेतलेली आहे. आणि आपल्याला लहान मुलीसाठी सुद्धा मी एक्स्ट्रा 2 मीटर याच्यातला साडीमधला जो कपडा आहे ना तो काढून घेतलेला आहे. तर पाहू शकता माझं अस्तर केवढं आहे आणि उरलेल्या भागात आपलं म्हणजे अस्तर कमी पडलं तर तेवढं अस्तर घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. अजून पाहू शकता तुम्हाला जरी या पद्धतीने सिंपल पद्धतीने मी कटिंग दाखवलेलं आहे. तर हा मी एका पार्टमध्ये दाखवला कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या वन पीसचं स्टिचिंग दाखवणार आहे. तर ही कटिंगची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.